निसर्ग हा माणसाचा सर्वोत्तम गुरु आहे. फक्त एकच अट की यासाठी शिष्य तेवढ्या पात्रतेचा असला पाहिजे. निसर्ग तसा पाहिला तर आपल्याला त्याकडून काय घ्यायचं हे सर्वप्रथम माणसाला समजलं पाहिजे. एक उदाहरण जर घ्यायचं झालं तर मुंगी ही दिसायला अतिशय लहान सूक्ष्म असा असणारी एक कीटक, परंतु एकाच ठिकाणी जर हजारो मुंग्या एकत्र जर जमल्या तर कोब्रासारखा विषारी नागाला सुद्धा संपवण्याची हिंमत याच मुंग्यांमध्ये असते, कारण त्यांच्याकडं असणारं एकीचं बळ. हेच नाही तर अशा अनेक निसर्गामध्ये चमत्कारिक गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतील की ज्यापासून आपण काही ना काही शिकत असतो. एखादी भली मोठी इमारत असेल आणि त्या इमारतीच्या एखाद्या क्रिव्हाईसमध्ये म्हणजेच एखाद्या चीर पडलेल्या भागामध्ये एखादं छोटंसं रोपटंसुद्धा अगदी तितक्याच प्रकर्षानं नव्या उमेदीनं फुलत असतं, बहरत असतं. प्रश्न असा पडतो की त्याची मुळं वाढण्यासाठी माती कुठली आली असेल, त्याला पाणी कोण रोज देत असेल, इवन त्याला ऊन वारा प्रकाशसुद्धा कुठून मिळत असेल, परंतु त्याची त्या छोट्याशा भिंतीच्या त्या भेगामध्ये सुद्धा अगदी मनापासून तीव्र इच्छाशक्तीने, दुर्दम्य महत्त्वाकांक्षाने लहानाचं मोठं होण्याची जी त्याची जिद्द असते, ते पाहून माणसाला तीची जी जिद्द, त्याची ती धडपड बरंच काही शिकून जाते. आणि त्यापासून जर प्रेरणा घ्यायचीच जर म्हटलं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसानं स्वतःचा संयम ढळू न देता तीव्र आत्मविश्वास ठेवून, बुलंद इच्छाशक्ती ठेवून जर येणाऱ्या प्रत्येक समस्येवर, अडीअडचणीवर संयमाने मात केली तर निश्चितच आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या आयुष्याचा स्वर्ग बनवण्याची जिद्द किंवा प्रेरणा या छोट्याशा गोष्टीतून सुद्धा, या छोट्याशा उदाहरणातून सुद्धा आपल्याला घेता येऊ शकते. अशाच अनेकविध चमत्कारिक उदाहरणांमुळं निसर्ग हा माणसाचा सर्वोत्तम गुरु असल्याचं स्पष्ट होतं. पण माणसाने आयुष्यामध्ये केवळ पुस्तकरूप ज्ञानानेच कधीही व्यक्ती समृद्ध होत नाही किंवा केवळ लिहून वाचूनच तो कधी परिपूर्ण होत नाही. तर त्यासाठी निसर्गातून या सर्व गोष्टींमधून काहीतरी शिकण्याची त्याच्याकडं तशी दृष्टी जर असेल तर निश्चितच निसर्गसुद्धा माणसाचा सर्वोत्तम गुरु होऊ शकतो. खरं आहे ना मित्रांनो? काय वाटतं आपणास?